नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर मुक्ताला म्हणत असतो की हा तुमचा फोन आहे, धरा, अनलॉक करा. मुक्ता म्हणत असते की हो घ्या, मी त्यांना कधीच मेसेज नाही केलेले. आणि सागर मुक्ताचा मोबाईल चेक करतो आणि मुक्ताला म्हणतो की कार्तिकला केलेले मेसेजेस डिलीट का केले. आणि मुक्ताला तर काही समजतच नाही, तिला बोलता देखील येत नाही, पण ती म्हणत असते की नाही नाही, मी नाही केलेले हे मेसेजेस. स्वाती लगेच म्हणते की अगं तू मेसेज डिलीट केले असतील ग, पण कार्तिकच्या मोबाईलमध्ये आहे की. काय भाई, स्वतःच्या डोळ्यांनी बघतोस ना आता तू. आणि मुक्ताला म्हणते की आता बोल की तू. सागर ह्या सगळ्यानंतर शांत बसतो. मुक्ता सागरला म्हणते की सागर तुम्ही गप्प का आहात, काहीतरी बोला ना. कार्तिक काहीतरी बोलतोय, ते खरं वाटतंय का तुम्हाला. त्यानंतर सागर म्हणतो की कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाहीये मला. कोण खरं कोण खोटं काहीच समजत नाही. स्वाती लगेच सागर जवळ येते आणि सागरला म्हणते की बघितलंस का भाई, तुझी बायको चुकीची आहे, हे सगळं पुराव्यासहित सिद्ध झालं आहे. आणि कार्तिकला अडवायला त्यांच्यावर खोटा आळ घेतेही. पण ते म्हणतात ना, खरं कधीच लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केले ना, शेवटी ते बाहेर येतच. स्वाती मुक्ताजवळ जाते आणि मुक्ताला म्हणते की अगं प्रॉब्लेम तर तुझाच आहे ग मुक्ता. तुला तुझ्या नवऱ्याबरोबर नातं टिकवता येत नाही, म्हणून तुझा माझ्या नवऱ्यावर डोळा होता ना. तुला ना मला वहिनी म्हणायला सुद्धा लाज वाटते. दुसरीकडे पुरू आणि माधवी आलेले असतात. माधवीला पुरू म्हणत असतो की चल लवकर. माधवी पुरूला म्हणत असते की अरे पुरू, पण आपण अष्टविनायकच्या यात्रेला गेलो होतो ना, आपण असं अर्ध्यातूनच का मागं आलो. तुला काही अस्वस्थ वाटतंय का, आपण डॉक्टरांकडे जायचं का. त्यावर पुरू म्हणतो की नाही. पुरू म्हणतो की मी ठीक आहे माधवी, पण मला असं वाटतंय की आपली मुक्ता मोठ्या संकटामध्ये आहे. आपण यात्रा वगैरे नंतर करू ग, तू चल आपण जाऊयात घरी लवकर. दुसरीकडे इंद्रा मुक्ताला म्हणत असते की मी तुला चांगल्या घरातली शिकलेली मुलगी समजत होते, पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुझ्या माफ केल्या, पण आता ह्या चुकीला माफी नाही. कदाचित तुझ्या ह्या घाणेरड्या स्वभावामुळेच तुझं लग्न जमत नसेल. अगं तुझं नशीब चांगलं म्हणून माझ्या सागरासारखा नवरा मिळाला तुला, पण त्याच्याबरोबर देखील तुला नीट राहता आलं नाही. मला वाटलं होतं की तू चांगली शिकली सवरलेली आहे, माझं घर व्यवस्थित सांभाळे, पण तू तर माझं घर मोडायला निघालीस. पुरू आणि माधवी घरी येतात, पण त्यांना इंद्राचा आवाज येतो आणि ते कोळेंच्या घरामध्ये जायला निघतात. इंद्रा सागरला म्हणत असते की तू मुक्ताला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. इंद्रा मुक्ताला म्हणत असते की तुला सईची आई म्हणून या घरामध्ये ठेवले होते, पण आता मी सईच्या नावाखाली हे घर उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मुक्ताचा हात धरून ओढायला लागते. तेवढ्यात माधवी येते आणि माधवी इंद्राचा हात पकडते आणि म्हणते की काय चाललं आहे हे. आणि मुक्ता माधवीला बघितल्यानंतर माधवीच्या गळ्यात पडून रडायला लागते. माधवी मुक्ताला म्हणते की मुक्ता काय झालं आहे, का वागताय हे सगळे असं. मुक्ता म्हणते की काही नाही झालं, मला फक्त भरून आलं म्हणून मी रडायला लागले. पण तुम्ही असे अचानक कसे काय आलात. माधवी म्हणते की ते सगळं महत्वाचं नाही, मला आधी सांग हे सगळं काय चाललं आहे, ह्या अशा काय वागतात तुझ्याशी. माधवीला मुक्ता म्हणते की काही नाही आई, तुम्ही थकला असताल ना प्रवास करून, तुम्ही आधी घरी जा, आराम करा. माधवी म्हणते की असं कसं घरी जाणार, आमच्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, ह्या तिच्याशी वागळंच काहीतरी वागताय आणि तू म्हणते की तुम्ही घरी जा. मुक्ता म्हणते की आई तू आधी घरी जा, मी सांगते ना तुला सगळं. स्वाती लगेच मध्ये बोलते आणि म्हणते की नंतर का ग, आत्ताच सांग की सगळं काय झालं ते. तू काय पराक्रम केले ते देखील कळू देत की त्यांना. माझ्या नवऱ्याने हिच्यावर जबरदस्ती केली असे आरोप केले आहे तिने. ऐकल्यानंतर पुरू आणि माधवीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. माधवी म्हणते की स्वातीला हे तुम्ही तोंडवर करून काय सांगताय, मग त्याला जा विचारा ना, हिच्या अंगावर काय येताय तुम्ही. स्वाती म्हणते की कारण हा आळ खोटा आहे. माधवी म्हणते की तुम्ही बाई आहात ना, एक बाई असून तुम्ही दुसऱ्या बाईला खोटं पाडाल. आणि ती का खोटं बोलेल, मी आई आहे तिची, ही कधीच खोटं बोलणार नाही. आणि त्या माणसाला लाज वाटली पाहिजे ज्याने हिचा विनयभंग केला. इंद्रा लगेच ओरडते आणि म्हणते की एकशे एक वाली, तोंड सांभाळून बोल. तुझी मुलगी किती खरं बोलते आणि खोटं बोलते हे सगळ्यांना कळलं आहे आम्हाला. तिच्या चेहऱ्यावर भोळेपणा आहे, पण मनामध्ये घाणेरडे विचार आहे.
माधवी लगेच म्हणते की 102 वाले तुम्ही काही बोलू नका, मी माझ्या मुलीबद्दल काहीही चुकीचं ऐकून घेणार नाही. इंद्रा देखील बोलते की मी माझ्या जावयाबद्दल एक शब्द देखील चुकीचा ऐकून घेणार नाही. माधवी म्हणते मग तो जावई चुकीचा असला तरी देखील. इंद्रा म्हणते की तुझीच मुलगी चुकीची आहे. तुझी आहे ही मुलगी भोळ्या चेहऱ्याची ना, माझ्या जावयाला तिच्या जाळ्यामध्ये ओढत होती. ते ऐकून पुरू लगेच ओरडतो आणि म्हणतो की बाद झालं आता तुमचं, खूप बोललात तुम्ही आता. इतका वेळ मी सगळं ऐकून घेतलंय. तुमचं जावई कसा आहे याची मला कल्पना नाही, पण माझी मुलगी कशी आहे याच्यावर माझा विश्वास आहे आणि ती कधीही खोटं बोलणार नाही. पण तुम्ही हे सगळं मानायला तर तयारच नाही आहात आणि आज तुम्ही चक्क माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय. एक बाप म्हणून मी हे कधीही सहन करणार नाही. आता मात्र माझा संयम सुटला आणि म्हणूनच मी आता बोलणार आहे. पुरू सागर जवळ जातो आणि सागरला म्हणतो की सागरराव, तुम्ही का गप्प आहात? सगळं ऐकून घेताय का तुम्ही गपचूपपणे? अहो, मी प्रत्येक वेळी तुमच्या बाजूने बोलत आलोय मुक्ताशी आणि तिच्या जवळ सुद्धा तुम्हाला समजून घेण्याचा हट्ट करत राहिलो आणि आज तुम्ही हे सगळं ऐकून सुद्धा गप्प बसताय. अहो, तुमच्या बायकोवर माझ्या मुलीवरती तुमच्याच घरात इतका घाणेरडा आरोप होतोय आणि त्यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाही का? सागरराव, मी माझ्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे ना. कधी मी तिच्यावर ओरडलो नाही, कधी तिच्यावर हात उचललाय आणि कधीच तिच्यावर अविश्वास देखील दाखवला नाही आणि मी तीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवली होती आणि तुम्ही जर काही बोलणार नसाल तर मी हे सहन करणार. माधवी देखील सागर जवळ जाते आणि म्हणते की काय झालंय सागरराव, तुमच्या बायकोवर एवढे घाणेरडे आरोप होत आहे तरी देखील तुम्ही गप्प का आहात? अहो, बायको आहे ती तुमची आणि तिने तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी तिने काय काय सहन केले हे पुन्हा सांगायचं आहे का तुम्हाला? तुमची मुलगी नसई माझ्या मुक्तामुळे तुमच्या जवळ आहे आणि तुमचा तो आधी त्याच्या मनातून तुमचा राग निघून जावा ना, त्यासाठी माझ्या मुलीने जीवाचं रान केलं. बोला की आता, तुम्ही उत्तर का देत नाही आहात? सागर, तुम्ही काय म्हणाला आहात मला की मी सगळं नीट करेल आणि हे नीट केलं का तुम्ही? काय चाललं आहे हे सगळं घरामध्ये? जावई बापू, लग्नाच्या वेळी तुम्ही शब्द दिला होता की तुमच्या मुलीचा मी नीट सांभाळ करेल. आता तुमचा पती धर्म आणि मला दिलेला शब्द तरी पाळा. त्यावर सागर काहीच बोलत नाही. इंद्रा महादेवीला म्हणते की ऐ, तो काय बोलणार? तुझी मुलगी जर नीट राहिली असती ना, असं काही घडलंच नसतं. तुमच्या पुरीने माती खाल्ली म्हणून तर तो गप्प राहिला. पुरू सागरला म्हणतो की सागरराव, तुम्ही इतकं सगळं होऊन देखील गप्पच आहात, याचाच अर्थ तुमच्या बायकोवरती, माझ्या मुलीवरती तुमचा अजिबात विश्वास नाही. आणि ज्या घरामध्ये नवरा आपल्या स्वतःच्या बायकोवरच विश्वास ठेवत नाही ना, त्या घरात मी माझ्या मुक्ताला क्षणभर देखील राहून देणार नाही. आणि मुक्ताचा हात पकडतो पुरू आणि मुक्ताला म्हणतो की लगेच चल इथून. त्यावर बापू पुरूला म्हणतात की तुम्ही तरी शांत राहा, आपण ह्या विषयावर बसून बोलूयात की. पुरू बापूला म्हणतो की यावेळेस बापू, मी कोणाचं आहे काही ऐकणार नाही. मुक्तावरती माझा खूप जीव आहे, जीवापाड प्रेम करतोय मी तिच्यावरती, अभिमान आहे ती माझा. माझ्या मुलीला तुमच्या घरामध्ये काय काय सहन करावं लागतं आणि त्यावर तुमच्या घरातील कर्ता पुरुष मुख गिळून गप्प बसतोय. ह्या अशा घरामध्ये माझ्या मुक्ताला मी थांबून देणार नाही. चल मुक्ता. त्यावर मुक्ता पुरूला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण पुरू म्हणतो की नाही मुक्ता, मी आज तुझं देखील ऐकणार नाहीये आणि म्हणतो की अगं, तुला कसं राहू देऊ ह्या घरामध्ये? काय किंमत देतायत हे लोक तुला ह्या घरामध्ये? सांग ना तुम्हाला एकदा. अगं बाळा, तुझ्यावर आमचा जीवपाड प्रेम आहे ग, तुला अशा त्रासामध्ये आम्ही नाही बघू शकत, तुला कळत नाहीये का? आणि मी नाही बघू शकत तुला हे सगळं सहन करताना. आज जर मी तुला ह्या घरामध्ये राहून दिलं ना आणि तुला त्रासामध्ये बघितलं ना, तर मी कधीच स्वतःला आरशामध्ये बघू शकणार नाही, स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही. त्यामुळे तू माझ्यासोबत चल आता घरी आणि आज तू माझंच ऐकायचं आहे. माधवी देखील मुक्ताला पकडते आणि चल चल असं म्हणत असते, पण मुक्ता काय जाण्यासाठी तयार नसते. बळच तिला ओढत नेत असतात माधवी आणि पुरू. पुरू पुन्हा सागरपाशी येतो आणि सागरला म्हणतो की सागरराव, ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. वाटत होतं माझ्या मुलीवर कुठलंही संकट आलं ना, तुम्ही तिच्या पाठीमागे नवरा म्हणून खंबीरपणे उभं राहाल आणि आज तुम्ही खूप मोठी निराशा केली आहे आमची. सागरराव, मला तर आज असं वाटतंय की मी तुमच्या दोघांचं लग्न लावूनच चूक केली आहे. तुमच्यात किती जरी वाईट गुण असले ना, तरी मी समजत होतं की एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून तुम्ही चांगले आहात.
नाही, पण तो माझा गैरसमज होता. तुम्हाला जर वाटत असेल ना मी चुकीचं बोलतोय, तर मी चूक आहे हे सिद्ध करून दाखव. आणि मुक्ताला घेऊन ते निघून जातात. त्यानंतर सागर मनातच म्हणत असतो की मुक्ता, मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला इथेच थांबावं लागेल. मी तुम्हाला वचन देतो की या घरात तुम्हाला मी मानाने परत आणेल. दुसरीकडे मुक्ता तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. तिथे मिहिका येते आणि मिहिका तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि मुक्ता डचकते आणि मिहिका म्हणते की सॉरी ताई, मला कळलं आहे तुझ्याबद्दल काय घडलं ते. आणि असं वाटतं ना दोन थोबाडीत वाजाव्या त्या माणसाच्या. मोठं मोठं म्हणून याला मान द्यायचा आणि यानेच ते घाणेरडं काम करायचं. आणि ताई, त्या कार्तिकची हिंमत तरी कशी झाली तुझ्या अंगाला हात लावायची? तू ना त्याची पोलीस कंप्लेंट करायला हवी होती, त्याला जेलमध्ये टाकायला होतं. मुक्ता म्हणते की तेच तर करायला गेले होते, पण काय झालं, त्यानेच मला जेलमध्ये टाकलं ना. मी ही का म्हणते की पण ताई, तू त्या आरतीला हे सगळं विचारलं का नाहीस? का केली तिने तुझ्याबद्दल खोटी कंप्लेंट? अगं, काय विचारायचं होतं तिला? तिला कार्तिकने तर प्रेशराईज केलं असणार कंप्लेंट करण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी तिने केली मग माझ्या विरोधात कंप्लेंट. मी हे का म्हणते की पण ताई, असं घाबरून कसं काय चालेल? मी काय म्हणते, आपण त्या आरतीला शोधूयात आणि तिला विचारूयात का केलं तू हे सगळं, आणि तिला सांगायचं की जे काय खरं आहे ना ते सगळं जाऊन सांग. निदान तुझ्या फॅमिलीला तरी कळेल की तुझी काहीच चूक नाही यात. मुक्ता म्हणते की कळायचं असतं तर आधीच कळालं असतं ना. सगळ्या खोट्या आशा आहेत आपल्या आता ह्या. त्यांना मुळात माझ्यावर विश्वासच ठेवायचा नाहीये आणि त्या घरातील कोणालाच मान्यही करायचं नाहीये की तो माणूस चुकू शकतो. सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यावर आणि ज्या लोकांना माझ्यावर विश्वास नाही ना, तिथे जाऊन मला एफर्ट्स नाही घ्यायचे. मला माझी बाजू मांडत बसायची नाहीये. बस झालं आता. पुढील भागात आपण बघणार आहोत की मुक्ताला सागर म्हणतो की तुमचे आणि माझे मतभेद जरी असले ना तरी देखील मी तुम्हाला सईपासून दूर नाही करणार. स्वाती सागरला म्हणते की एवढं सगळं होऊन देखील तू तिला सईची आई मान. सावनी मुक्ताला भेटायला येते आणि सावनी मुक्ताला म्हणते की तुझं दुःख ऐकून तुला सपोर्ट करायला आले ग. त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही नाही आलात तरी चालेल, नाही तर मला तुम्हाला इथून धक्के मारून बाहेर काढावे लागेल. आणि सागर आरतीला देखील फोन लावतो आणि आरतीला म्हणतो की मला तुमच्याकडून केसचे काही क्लूज हवे आहे. आरती त्याला काहीच बोलत नाही. सागर म्हणतो की ही नक्कीच काहीतरी लपवते आहे, हिला लवकरात लवकर गाठावे लागेल. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.